राहुल शेठ तलाठी विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती। आणि महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड तयारीला लागा, अंशू मले तयारीला लागा। या मैदानाचं खास आकर्षण असणारे महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड आणि अंशू मले उभा राहिल्यामुळे इथं लाईव्हला कुस्ती दिसत नाही। कुस्ती आत घ्या। डाव आणि प्रतिडाव चालू आहेत। तिकडे दोन रणरागिणी वागिनी लढाई लागलेली आहेत। शबास 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 शबास। विश्वचरण सोलंकर तयारीला लागा, मोईन पटेल तयारीला लागा, तयारी करून आत या। आशुतोष पाटील पहिला पुकार, प्रथमेश मारणे पहिला पुकार, अभिजित शेंडे पहिला पुकार। हो, पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे। अतिशय तगडी कुस्ती चालू आहे, पण उभा राहिल्यामुळे इथं लाईव्हला कुस्ती दिसत नाही। कुस्ती आत घ्या। डाव आणि प्रतिडाव चालू आहेत। तिकडे दोन रणरागिणी वागिनी लढाई लागलेली आहेत। जबरदस्त मैदान, याच साठी केला होता टास। एखाद्या नसून तर बाहेरचे पण तर त्यांचा मी सगळ्यांच्या मल्लिकार्जुन कुस्ती मैदानाच्या वतीने मी सगळ्यांचं आभार मानतो की त्यांनी मला आज त्यांनी आपल्याला खरं तर मदत केली सगळ्या गोष्टींची। आणि महत्त्वाचं म्हणजे एक 4 ते 5 वर्ष झालं की मधुरा शेठ दाभाडे आपल्याला म्हणजे 1 नंबरची कुस्ती म्हणले की किती पण मोठी कुस्ती घ्या, मी तुम्हाला 100% सहकार्य करतो। त्यामुळं मी खरं तर एवढी मोठी जंप मारली आणि आज मला असं वाटतं की माझं एक ध्येय आहे की मी कुस्ती बारक्या म्हणजे 1000 जोडी वाजता घेतो तो वरती 5 लाखापर्यंत असू द्या, पण कुस्ती काटाच घेणार। आपण एवढं मोठं आता मंडप व्यवस्था पाहिली असेल, कुणी म्हणून की 2 ते 3 लाख रुपये घेतले असेल, पण आमचा मित्र आहे भुगावचा उमेश शेठ गावडे, त्याला मी बोलवतो आतमध्ये 2 मिनिटं आतमध्ये येतो, तुमचा सन्मान घ्यायचा। मी मुद्दाम तुमचा सन्मान जरा पाठीमागे राखून ठेवलेला आहे, मला त्यांना दाखवायचं। मूर्ती छोटी पण कीर्तिमान। हे का म्हणेन मी की 2 ते 2.5 लाख रुपये याला मला खर्च येऊ शकतो, पण 1ही रुपया माझ्याकडून घेत नाही गेले 10 वर्ष झालं, म्हणून हे गोष्टी मी सक्सेस करू शकतो। उमेश गावड्यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं आतमध्ये येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे। त्यांचा सन्मान आमचे मित्र सहकारी मित्र युवराज तात्या केचे आणि आमचे मुळशी तालुक्याचे युवा नेतृत्व मधुराव दाभाडे हे करतील। आणि छातीचा बोजा आणि छातीचा बोजा राजू शेठ ओंबळे। तिकडं महिला कुस्तीपटू कला रंग मारण्याचा प्रयत्न, डाव प्रतिडाव चालू झालेला आहे। एक अतिशय तगडी कुस्ती महिला कुस्तीपटूची लागलेली आहे। दोन रणरागिणी वागिनी लढाई लागलेली पंचाचा निर्णय भावाच्या कन्येसाठी करा टाळ्या। एक रणरागीर वागीर विजयी झाली संपलेल्या कुस्ती। अक्षय शेख शेळके यांच्याकडे विजय केलेला 500 रुपयाचं बक्षीस आलेला आहे। अमित शेठ मोरे, माननीय राजू शेठ ओंबळे यांच्या शुभास्ते लगेच कुस्ती लागेल। आपण ताबडतोब मैदानामध्ये चला। महिलांना उभा येण्यासाठी सगळ्यात नेहमी पुरुष असतात कुस्त्या बघायला, पण यावेळेस आमच्या घरातल्यांनी सपोर्ट केला की सगळ्या महिलांनी पुढे या। त्यांच्या आमच्या भाऊजे असो, बहिणी असो, प्लस आई असो, सगळ्यांना महिला मंडळाला घेऊन आम्ही आम्हाला आनंद वाटतो की दरवेळेस पुरुष असतात, जास्त संख्येने महिला इथे कुस्ती बघायला आलेल्या आहेत। आणि आम्ही एवढं सांगू शकतो, जसे आमचे मुलं आहेत, पिंगळे परिवार आमचा आहे, चैतन्य पिंगळे जसा कुस्तीमध्ये उतरला आहे तसंच आम्ही जास्त पुरुषांचा
पुढच्या पेक्षा मुली पण पुढे मुलींनी खेळावं आणि पुढच्या वर्षी मुलींच्या ह्यापेक्षा जास्त असं आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि मुलींनी पण साथ दिली पाहिजे आम्हाला. रुपाली आम्ही छान वाटतं. आम्ही पहिल्यांदाच बघणार आहे. मी पहिल्यांदा बघणार आहे. मागच्या वर्षी पहिल्यांदाच बघणार आहे. महाराष्ट्र केसरी ह्या ज्या 2 मुली आहेत त्यांची आवर्जून इथे कुस्ती ठेवलेली ते पाहण्यासाठी मी खास इथे आलेली. माझं पूजा रमेश पिक्चर मध्ये पाहिलं की एक वडील तिच्या मुलींना कसं कुस्तीचं प्रशिक्षण देतात, तर त्याचप्रमाणे प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीला कुस्तीमध्ये मैदानात उतरवलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त या वर्षी जसं मुलांचा आखाडा जास्त भरलेला आहे त्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपण जास्त संख्येमध्ये मुलींचाच कुस्तीला खूप जुनी परंपरा आहे. तशी पुरातन काळांपासून टाटाचं मंदिर आहे शंकरांचं. तर शंकराच्या मंदिराच्या गाव आमचं पहिले कुस्ती घ्यायचे इथं. त्यानंतर ते काही काळानंतर बंद झाल्यानंतर आता आम्ही एक 10 वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे. ह्या वर्षी 1 नंबरची कुस्ती ही महाराष्ट्राचा 1 नंबरला पाहिला, भारताचा 1 नंबर पाहिला. सिकंदर शेख आणि पंजाब केसरी उमेश मथुरा अशी 1 नंबरला कुस्ती होईल. 2 नंबरला कुस्ती आहे ती हर्षवर्धन सदगीर आणि त्याच्यासाठी आताच्या महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे असा 2 नंबर खेळणार आहे. तर 3 नंबरची कुस्ती अतिशय चुरशीची आणि महत्वाची मानली जाणार आहे. कारण मुळशी केसरीचा मानकरी आणि मूळचा असणारा मुन्ना झुंजुरके या स्पर्धेत खेळतो. शक्यतो कुठे खेळत नाही पण या ठिकाणी तो खेळलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय पैलवान आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान जयदीप पाटील अतिशय म्हणजे आताच खालना असा वर चाललेला आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. जयदीप पाटील हा 3 नंबरची कुस्ती आहे. त्याचबरोबर आपण महिलांची पण कुस्ती ह्याच्यामध्ये आयोजित केलेल्या आहेत. गेल्या वर्षी आम्ही एकच कुस्ती घेतली महिलांची, पण या वर्षी 5 कुस्त्या आपण महिलांच्या घेतलेल्या आहेत. तर महिलांना म्हणजे महिलांचा पण महाराष्ट्रात आपल्या महिलांची जी संख्या आहे कुस्तीची ही खूप कमी प्रमाणात आहे. तशी हरियाणा दिल्ली पंजाबमध्ये जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आहेत आणि त्यांचं प्रोग्रेस पण तेवढं आहे. तर आपल्याला आपण आता म्हणजे महिलांना पण याच्यामध्ये प्राधान्य देतोय की महिलांनी पण हे आलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे कुस्तीसाठी. आणि आता तुम्ही पाहिलं असेल की माझ्या मैदानाला कधी महिला उपस्थित नसायच्या, आता महिला सुद्धा कुस्ती पाहण्यासाठी सुद्धा उपस्थित आहेत. कारण त्या आल्या, त्यांना आवड झाली तर त्यांच्या मुलांना कुस्ती शिकू शकतात. आम्ही 10 वर्षापासून या मैदानात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.